संगीत, नृत्य आणि नाट्य क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या कलाकारांना दिल्या जाणाऱ्या संगीत नाटक अकादमी 2022 आणि 2023 वर्षासाठीच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. 6 जणांना अकादमी रत्न, 92 जणांना संगीत नाटक अकादमी तर 80 युवा कलाकारांना उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गोव्याचे लोककलाकार विनायक खेडेकर, संतूर वादक आर विश्वेश्वरन, भारतीय कथ्थक नर्तिका सुनयना हजारीलाल, कुचिपुडी नृत्य कलाकार राजा आणि राधा रेड्डी, दिग्दर्शक ड्युलल रॉय, डी.पी. सिन्हा यांना अकादमी रत्न पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. संगीत अकादमी पुरस्कारासाठी काही महाराष्ट्राच्या कलाकारांचा देखील समावेश आहे. नाट्य क्षेत्रात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 2022 साठी तर 2023 या वर्षासाठी अभिनेत्री ऋतुजा बागवे, सिद्धी उपाध्याय यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. ढोलकी वादक विजय चव्हाण, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतकार कलापिनी कोमकली आणि अनुजा झोकरकर, लोकनृत्यकार महेश सातारकर, सरोदवादक सारंग कुलकर्णी, लावणी कलाकार प्रमिला सूर्यवंशी आणि पारंपरिक कलाकार प्रियंका ठाकूर यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. तर अभंग गीतकार नागेश आडगावकर, सुगम संगीतकार नंदिनी गुजर यांना उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. दूरदर्शनच्या माजी सहाय्यक संचालक शैलेश श्रीवास्तव यांना उत्तर प्रदेशातील लोकसंगीतासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.